मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड प्रकल्पासाठी पश्चिम मार्गावरील 36 गावांचे तर पूर्वेकडील भागातील 4 गावांचे फेरमूल्यांकनाप्रमाणे दर निश्चित झाले आहेत। निश्चित झालेल्या गावांचे आणि पूर्वेकडील उर्वरित गावांची दर निश्चिती करण्यात येणार आहे। येत्या आठवडाभरात नोटीस पाठवून थेट लाभ हस्तांतरण करून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याने रिंग रोड प्रकल्पाला गती मिळाली आहे। व्हिडिओमध्ये पुढे वळण्याआधी तुमच्यापैकी फक्त 2.3% लोकांनी चॅनलला सबस्क्राइब केले आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी रिंग रोड संदर्भात बुधवारी आढावा बैठक घेतली। यावेळी MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सुधारित नियमाप्रमाणे नव्याने दर निश्चित केले आहे। या बाबतीत गावांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांच्यासमोर सादर केला। पुढील 2 दिवसात बाधितांना नोटीस काढून सुनावणी प्रक्रियेद्वारे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येईल। तर पूर्वेकडील 4 गावांचे दर निश्चित झाले आहेत। उर्वरित गावातील बाधित जमिनींचे दर निश्चित करण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे। रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग करण्यात आले आहेत। पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावातून प्रस्तावित आहेत। तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील 5, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ तालुक्यातून 6 गावात होणार आहेत। संपूर्ण प्रकल्पासाठी 26,800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवीन नियमावलीप्रमाणे दर निश्चित करण्यात आल्याने निश्चितच जुन्या दरांपेक्षा यंदाचे दर वाढल्याचे दिसून येते। तत्पूर्वी बाधितांमधील समस्या, लाभाचे हस्तांतरण, हस्तांतरित रकमेचा विनियोग आणि सुरक्षिततेसंदर्भाबाबत बाधितांसाठी मंगळवार दिनांक 13 आणि बुधवार दिनांक 14 अशी 2 दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे। या कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याबाबत तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।